महाराष्ट्रभूषण कैवल्याची मूर्ती माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज, तुम्हाला आम्हाला भक्तिपथावरती घेऊन जाण्यासाठी भगवद्गीतेचं ट्रान्सलेट केलं. भक्ती देव तुम्हाला आणि मला कळावं, तुमच्या माझ्या जीवनामध्ये आनंदाची बरसात व्हावी, आणि म्हणून ज्ञानोबरायांनी एवढा मोठा प्रयत्न केला. आपण मात्र वेगळं करतो. आम्ही भक्ती करतो, पण आमच्या मनाला समाधान होईल अशी भक्ती करतो. संतांनी सांगितले तशी आम्ही भक्ती करत नाही महाराज. आम्ही जी भक्ती करतोय ती आमच्या मनाला एक कशी वाटते, आमच्याला समाधान देते, त्यानुसार आम्ही भक्ती करतोय. संत मताप्रमाणे आम्ही भक्ती करत नाही. मग त्याच्यामधून आमच्या जीवनामध्ये मिळणारा आनंद जो आहे ना, तो कुठेतरी हिरावून घेतला जातो. आम्ही भक्ती करतो ही आमच्या मनमार्गानं करतो. आणि ज्ञानोबरायांनी किती सोप्या भाषेमध्ये सांगितलं, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला आणि हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचं एवढं मोठं ट्रान्सलेशन केलं, केवळ तुम्हाला आणि मला ज्ञानेश्वरी बद्दल प्रेम आस्था निर्माण होऊन भगवंताच्या प्रती तुम्ही आम्ही त्या दिशेनं चालावं म्हणून आम्ही वेगळंच करत बसलो. आज सुद्धा आमची भक्ती चालू आहे. ऊन एवढं मोठं पडलेलं आहे आणि आम्ही भगवंताच्या भेटीसाठी बरेच जण आज चालत चाललेत. एवढा उन्हाचा पारा आहे, छोटी छोटी लहान लहान मुलं आहेत. खरंच देव याने प्राप्त होईल का हो? ज्ञानोबा हे सांगतात, योग याग विधी येणे न हे सिद्धी आणि वायाची उपाधी दम्म धर्म. योगानं येगानं बाबानं देव प्राप्त होणार नाही. त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं, भावे बी न देव. तुमच्या मनात जर खरंच अंतकरणापासून जर भाव असेल ना, तर देव निश्चित प्राप्त होणार आहे. महाराज म्हणतात, भावे बी न देव न कळेनी संदेह. अरे गुरु बिन अनुभव कैसा. गुरुशिवाय देवाचा अनुभव प्राप्तच होणार नाही. गुरुला शोधा, बाबानं निश्चित देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही.